आज आपण शेवग्याच्या शेंगांची अगदी चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवतो आहे। तर यासाठी इथे मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात। सगळ्यात आधी या चिरून घ्यायच्या आहेत। तर साधारण 2 ते 2.5 इंचाचे याचे तुकडे करायचे आहेत। इथे मी सगळ्या शेंगा चिरून घेतल्यात आणि यानंतर या स्वच्छ धुवून घेतल्यात। शेंगा आता शिजवून घ्यायच्यात। तर गॅसवरती इथे मी 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे। यामध्ये शेंगा घालायच्या आहेत। पाव चमचा मीठ घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आणि आता गॅस मोठा करून पाण्याला उकळी काढायची आहे। तर पहा इथे पाण्याला उकळी आली आहे। गॅस मंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून 5 मिनटं शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्याला शेंगा साधारण 70 ते 80% शिजवायच्यात, पूर्ण शिजवायच्या नाही आहेत। पहा या शेंगा अशा सॉफ्ट झाल्यात, पूर्ण शिजल्या नाही आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि आता एक वाटण तयार करूया। तर इथे मी 3 चमचे सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलं आहे, लसूण घेतले, अर्धा इंच आलं तुकडे करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतले। थोडंसं पाणी घालून हे जे वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे। आता आपण भाजी बनवूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर कढीपत्ता घातला, पाव चमचा हिंग घातला आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतला आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घातला आणि टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला। यामध्ये मसाले घालायचे आहेत। लाल तिखट, पाव चमचा हळद, गरम मसाला, धनेजिरे पूड घातली आणि मसालेसुद्धा कांदा आणि टोमॅटोबरोबर परतून घेतले। तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे। वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदलला आहे, पाहू शकता। आता यामध्ये शिजवलेल्या शेंगा घालायच्या। तिथे पाण्यासकट शेंगा घातल्या, मिक्स करायचं आहे। इथे मी 2 चमचे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। इथे मी सुकी भाजी बनवते, त्यामुळे पाणी मी पुन्हा घातलेलं नाही आहे। जे शेंगांमध्ये पाणी होतं तेच घातलं आहे। तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल भाजी तर आणखी पाणी घालू शकता यामध्ये। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे, म्हणजे आपल्या शेंगा पूर्ण शिजतील। तर झाकून साधारण 2 मिनटं भाजी शिजवून घेतली। वरून कोथिंबीर घालायची आहे। तर ही मस्त झणझणीत आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे। नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।